देशात गुन्हेगारीचं साम्राज्य उभं करून पाकिस्तानात लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिचा नागपाड्यात असलेल्या फ्लॅटचा आज अखेर लिलाव करण्यात आला। 2014 साली हसीना पारकर हिचा मृत्यू झाला। त्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर या फ्लॅटमध्ये राहत होता, पण ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर हा फ्लॅट रिकामीच होता। केंद्रीय यंत्रणा तस्करी आणि परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायद्यानं या घरावर टाच आणून आज या घराचा लिलाव केला। दाऊदच्या घराचा लिलाव, सफेमानं केला घराचा लिलाव। गार्डन हॉलमधील फ्लॅट 1,80,00,000 विकला। $1998 मध्ये मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश। 20 वर्षांनंतर संपत्तीचा लिलाव। दाऊद इब्राहिम 1993 मुंबई ब्लास्टचा मास्टरमाइंड। गेल्या 2 दशकांपासून पाकिस्तानात लपून बसलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताने मोठा झटका दिलाय। दृश्य पहा। या इमारतीच्या घरात भारतातनं पळून जाण्याआधी दाऊद इब्राहिम राहत होता। तो पळून गेल्यानंतर त्याची बहीण हसीना पारकर या घरात राहत होती। 2014 साली हसीना पारकरचा मृत्यू झाला। त्यानंतर दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर वास्तव्यास होता। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या आणखीन एका प्रॉपर्टीचा लिलाव झालेला आहे। एकूणच जर पाहिलं तर मुंबईच्या नागपाडा परिसरात असलेल्या याच गार्डन हॉल अपार्टमेंटमध्ये दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर ही राहत होती आणि हे अपार्टमेंट जर आता पाहिलं तर अखेर 1,80,00,000 रुपयांना सफेमाने विकले आहेत। 2014 मध्ये हसीनाच्या मृत्यूआधी हसीना याच फ्लॅटमध्ये राहत होती। 2017 साली ठाणे खंडणी विरोधी पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात त्याला नागपाडामध्ये अटक झाली आणि तेव्हापासून हा फ्लॅट रिकामीच होता। सीबीआयने 1997 साली दाऊदच्या या घरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता। राफेमा यांनी दाऊदच्या गार्डन हॉल अपार्टमेंट मधील फ्लॅटवर टाच आणल्यानंतर त्याच्या लिलावासाठी 28 मार्च पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते। त्याचबरोबर लिलावासाठी 1,69,00,000 इतकी किंमत ठरवण्यात आली होती। प्रॉपर्टी नंबर CA001 है, उसका बेस प्राइस 1.69 करोड़ था 600 स्क्वायर फुट के लिए, और उसमें हाईएस्ट बिड आई थी 1.80 करोड़। 17 प्रॉपर्टीज़ बाकी है और उसमें वैल्यूएशन की प्रक्रिया चल रही है। जैसे ही वैल्यूएशन की प्रक्रिया खत्म हो जाएगी हम ऑक्शन की प्रोसेस शुरू कर देंगे। याआधी देखील दाऊदच्या झवेरी बाजारमधल्या घराचा लिलाव करण्यात आला होता, ज्यामध्ये सैफी बुरहानी ट्रस्टने जास्तीत जास्त संपत्ती विकत घेतली। सफेमा कायद्यान्वये तस्करी आणि बेकायदेशीर कृत्यातनं जमा केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता। या कायद्याच्या कलम 68 फ अंतर्गत तस्कर करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकांच्या मालमत्ताही जप्त करण्याची तरतूद आहे। त्याच प्रकारे दाऊदच्या घराचा लिलाव करण्यात आला। सफेमाची ही यंत्रणा थेट केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कामकाज अथवा कारवाई करते। त्यांना 1998 मध्ये या मालमत्तेवर टाच आणण्याचे आदेश देण्यात आले होते। हसीना पारकरच्या मृत्यूनंतर तिच्या मुलानं या आदेशाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं ही त्यांची याचिका फेटाळून लावली आणि एप्रिल 2018 साली सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते। सफेमाच्या कायद्यानुसार दाऊदच्या उर्वरित सगळ्या मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे। यापूर्वी दाऊदच्या डीच्या मालमत्तेचा लिलाव, रौनक अफरोज हॉटेल, डांबरवाला बिल्डिंग, शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा सहभाग होता। गेल्या वर्षी सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टनं सर्वाधिक म्हणजे 11.58 कोटी रुपयांची बोली लावून या मालमत्तांचा ताबा मिळवला। 1,70,62,60,000 रुपए मैंने लगाए और पब्लिक ऑक्शन का फिर बिडर रहा। ई ऑक्शन में इस बार कोई भी वहां पर पार्टिसिपेट नहीं पहुंचा। टेंडर ऑक्शन में बैड लक 1,80,00,000 रुपए किसी ने फाइनलाइज किए, जिसका नाम कन्फर्म नहीं है। दाऊद सध्या पाकिस्तानात आहे। त्याला भारतात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करते, मात्र त्याचं भारतातलं उरलं-सुरलं अस्तित्वही संपत चाललंय आणि येणाऱ्या काळात त्याचाही खात्मा होणार हे निश्चित मानलं जात आहे। मीनाक्षी मात्रे, TV9 मराठी, मुंबई।